कणकवली शहरातील फ्लायओव्हर खालील फळ भाजी आणि फूल विक्रेत्यांव्यतिरिक्त अन्य व्यापाऱ्यांना आधी सूचना दिल्या गेल्या, समजावून सांगितलं गेलं, कारवाईचा इशारा सुद्धा दिला, तरीही जैसे थे स्थिती राहिली आणि अखेर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी कणकवली शहरातील फ्लायओव्हर खालील अवैध स्टॉलला 128 भेट देत धडक कारवाईचा सपाटाच लावला. गुरुवार 4 जून रोजी सुरुवातीला फळ भाजी आणि फूल विक्रेत्यांव्यतिरिक्त फ्लायओव्हर खालील व्यापारी स्टॉलचा केवळ सर्व्हेसाठी सुरू झालेल्या कारवाईने दंडात्मक कारवाईचे रूप घेतले. फ्लायओव्हर खालील पटवर्धन चौक ते एसटी स्टँड आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि एसटी ऑफिसर कॉलनी नजीकच्या फुटपाथवरील सर्व स्टॉलला सीओ गौरी यांनी धडक दिली. फुटपाथ बाहेर आलेल्या सगळ्या स्टॉल धारकांवर कारवाई सुद्धा केली. कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी धडक कारवाई जी आहे ती कणकवली शहरात सुरू केलेली आहे. उड्डाण पुलाखालील जे काही फळ फूल आणि भाजी विक्रेत्यांव्यतिरिक्त अन्य विक्रेते आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाई सर्वे जो आहे तो त्यांनी कणकवलीत सकाळपासून सुरू केलेला आहे. त्यासोबतच जे इलिगल अशा प्रकारचे जे काही स्टॉलधारक आहेत आणि इथं बंद आपण दाखवतो इथं प्रेक्षकांना जे इथं बंद आहेत परंतु इथे जागा मात्र त्यांनी अडवून ठेवलेल्या आहेत, अशा व्यापाऱ्यांवरती सुद्धा कारवाई, त्यांचं सामान जे आहे ते उचलून थेट नगरपंचायतच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून नेलं जाते आणि त्याच्यावरती दंडात्मक कारवाई जी आहे ती सुरू केली जाते. सकाळपासून बघितलं आपण तर धडाकाचा कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी आणि त्यांच्या सर्व टीमने हा लावलेला आहे. आपण बघतो इथं ही वायू दृश्यात म्हणजे आपल्या संपूर्णतः कणकवली शहर क्लीनअप मिशन जे आहे ते गौरी पाटील यांनी हाती घेतलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आपण दाखवतो अशा पद्धतीनं गौरी पाटील या स्वतः केलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक स्टॉलवरती जाऊन जर फळ फूल आणि भाजी विकताना जे काय म्हणजे फूड स्टॉल जे आहेत त्या फूड स्टॉलवरती सुद्धा त्या कारवाई करताना आपण दिसून येतं. बघितलं आपण ते लाईव्ह दृश्य आहे. अशा पद्धतीनं ही कारवाई सुरू आहे ते आपल्याला दिसतंय. फूड स्टॉलवरती पूर्णतः बघितलं आपण तर ही कारवाई स्वतः अधिकारी गौरी पाटील या ऑनफिल्ड आहेत आणि प्रत्येक स्टॉलला इथे व्हिजिट देत आहेत. ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत अशा प्रकारे कणकवली शहरातील उड्डाण पुलातील पटवर्धन चौकापासून त्यांनी अगदी एस टी स्टँडपर्यंत जे काय ते संपूर्ण प्रत्येक स्टॉल त्यांनी स्वतः व्हिजिट केलेलं आहे. आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय की अशा पद्धतीनं तिथं काही ठिकाणी बघितलं पण काही फूल विक्रेता भावस्कर अण्णाचा एक फूल विक्रेता आहे त्याच्यावरती दंडात्मक कारवाई जी आहे ती प्लास्टिकची ती केलेली आहे. 5,000 रुपयाची प्लस त्याचं सगळं प्लास्टिक आपण मिळालं होतं त्याच्यामुळे त्याच्यावरती 1,000 रुपयाचा आणखीन दंड जो आहे तो केला होता. त्या विक्रेता एक भाजी विक्रेता जो होता त्यानं अस्वच्छता पाळली होती, पूर्ण जे काय त्याचा कचरा जो होता तो बाजूला टाकला होता त्याच्यावरती सुद्धा 1,000 रुपयाची दंडात्मक कारवाई जी आहे ती गौरी पाटील यांनी केलेली आहे. त्यासुद्धा आणखीन काही जे आहेत लसूण विक्रेता जो मला सापडला होता त्याच्यावरती सुद्धा जवळ 5,000 रुपयाची दंडात्मक कारवाई जी आहे ती गौरी पाटील यांनी केलेली आहे. अशा प्रकारचा एक रेड अलर्ट जो आहे आपण म्हणूया आपण एक प्रकारचा जो आहे तो गौरी पाटील यांनी येथील उड्डाण पुलाखालील विक्रेत्यांना दिलेला आहे. उद्यापर्यंत जर त्यांनी आपले स्टॉल हटवले नाहीत, फळ फूल आणि भाजी विक्रेते जे असतील त्यांनासुद्धा त्यांनी सक्त सूचना दिलेली आहे की जर कुटुंबियांमध्ये एकाच व्यक्तीला फक्त इथं व्यवसाय करता येतील, जे 2, 3 किंवा 4 भाजीचे स्टॉल घालून बसलेले आहेत त्यांनासुद्धा त्यांनी सक्त सूचना दिलेली आहेत की यापुढे कागदपत्र तपासली जातील, आधार कार्ड जे आहे ती बघितली जातील आणि त्यानंतर मग त्यांच्यावरती माहिती घेऊन जे असतील त्यांनी केवळ कुटुंबातील एकाच व्यक्तीला इथं स्टॉल जो आहे तो दिला जाईल. स्टॉलमध्ये जी काही जागा जी आहे ती दिली जाईल. अन्य स्टॉल जे आहेत उड्डाण पुलाखालील ते हटवले जातील. अनधिकृत जे काय इथं व्यवसाय करणारे होते, ज्यांनी बंद दुकानं होती त्या सर्वांचं जे काही सामानसुद्धा आहे आपण बघितलं त्याचेसुद्धा लाईव्ह दृश्य आपण तुम्हाला डबल फ्रेममध्ये दाखवतो. इथं दुसऱ्या फ्रेममध्ये त्या फ्रेममध्ये आपण बघू शकतो की सामान जे काय आहे त्याचे ट्रे असतील म्हणा किंवा इतर त्यांचे फळ्या ज्या असतील हे सुद्धा नगरपंचायतच्या कारवाई पथकानं इथं जप्त केलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्या कारवाईमध्ये सातत्य विकत घेतली ही जागा नगरपालिकेची पैसे तुम्हाला मिळतात का? त्यांचं आहे तुला आमचे
हे घ्या. स्टँड आणि हे फोटो काढा त्याचा. कनेक्शन कसं आहे? हो ताई, कुठलं लाईट कनेक्शन कुठलं घेतलं आहे? हे काय आहे मग? चला मग ते कट करून घेऊयात का ते? कट करून घेऊयात. चालेल. कॅमेरा असू दे. आणि आम्ही दुसरीकडनं घेऊ. किती बसवलेला आहे तो बघा तिथे त्याला डायरेक्ट बसवलंय तिथे. हे कट करून निघाले. बिल दाखवा. कुठे गेले? घेतलंय ना? कुठला गाळा? हा गाळा आहे? हा गाळा दाखवा ना. आलेले कनेक्शन दाखवा. कुठनं आले कनेक्शन दाखवा तुमचं. अरे दाखव ना तू. एवढी जागा कशी अडवली याच्या खाली? ट्रॅक्टर आणा. आता लगेच ट्रॅक्टर आणा. तिथं जे पोलच्या शेजारी पलीकडे जे सामान पडलेलं आहे देवारच जे सामान पडलं सगळं उचलून यायचं. तो ज्यूस सेंटर ते सगळं उचलून यायचं. गाडी आणि कामगार घेऊन गाडी घेऊन ये, कामगार घेऊन ये. ब्रिजच्या पलीकडे जे आहे ह्या पिलरच्या पलीकडं जे अननेसेसरी पडलेलं आहे ते उचलून घ्यायचं. ते 2 ज्यूस सेंटर आहेत ते उचलून घ्यायचं. मला बी उद्या त्यांनी आधार कार्ड सबमिट करून देत मग कळेल त्यांच्या गाड्या किती आहेत. सगळ्यांचा हे पडलेलं ते उचलून घ्यायचं. आणि प्रत्येकाला किती लोक आहेत ते बघून त्यांच्याप्रमाणे आपण तेवढीच जागात बसायचं त्यांनी. हे असलं फालतूचा धंदे नाही चालणार इथे. कचरा आणि करतात तिथं उचलून. कोण आहे आणते रजिस्ट्रेशन? फोन करायला पेन आणि ऐका दादा पावसकर कोण आहे? कोण आहे मला? कुठले आहेत ते? तुम्ही कोण आहे त्यांच्या? भाऊजाई. हा कोण आहे? तुझं नाव काय आहे? मालक म्हणून काय सांगतोस? तुझा मामाच आहे ना? भाऊ काय लागतं ते? काका मामा काय? काकाच आहे ना? कामगार म्हणून काय सांगतोस मग खोटारडा? ठीक आहे ना, आम्ही उचलून घेऊन जातो. मालकांना सांगा की हे आमचं नेलं म्हणून. तुला पैसे मिळत नाही त्यातनं? काही तुम्ही फुकटचं राबायला आला इथे? पावसकर काही देत नाहीत का तुम्हाला? पावसकरांनी तुम्हाला चालवायला दिलं आणि किती भाडं देतात ते पण सांगा. पाऊसकर आला काय म्हणायचं हे म्हणतात तुमच्याकडे कामगार आहेत म्हणून. तर आमच्याकडे आला परमिशनला किती रुपये भरताय? 20 रुपये का 50 रुपये? किती भरताय? 50 रुपये. दिवसाचं भाडं महिन्याचं किती होत आहे? तेवढ्यात आपलं गाळा भाडं येतं एवढं सगळं. कसं ॲक्वायर केलं एवढं? कोणी दिली तुम्हाला एवढी सगळी परमिशन? एक फुलासाठी दिली आहे. फुलाचा गाळा केवढा असतो? तुम्ही बाजार मांडलाय सगळं इथे. हे आता काढताय की आम्ही काढून देऊ सांगा. मी कटर आणणार आहे. दुपारी कटर येणार आहे बाजारपेठेमध्ये. हे तुमचं पण निघणार आहे कटरनं. शांततेत सगळ्या प्रकारे बोली सगळ्या प्रकारची बोली करून झालेली आहे. तुम्ही वेगळ्या प्रकारे सांगू शकता. काय झालंय? ठरलंय रविवार पण आम्हाला मुदत म्हणून दिली. त्यांनी हे बघा सॉरी अध्यक्षांचं म्हणणं काय आहे माहिती आहे की त्यांनी लिमिटेड जागा वापरावी. हो. ते 4-4 गाड्यांची जागा वापरावी असं अध्यक्षांचं म्हणणंच नाही आहे. अध्यक्षांचं माझं भांडण नाही आहे. अध्यक्षांनी आम्हाला या पद्धतीनं सांगितलेलं आहे की लोकांनी तेवढीच जागा वापरावी. हो ना, मान्य आहे म्हणजे आम्हाला. आम्ही त्यांना तेच सांगतो हे अननेसेसरी काढून टाका. मॅडम मी काय तेव्हा मी डिस्कशन करायला आले माझं अध्यक्षांशी बोलतो. त्याच्यासाठी मी आम्ही त्यांना वाटूनच देणार आहे जागा. हो, तेवढ्या सर. जागेमध्येच बसायचं त्या आहे. संदर्भात बोलणं आणि चाललं. फळं फुलं आणि भाजी एवढा नाही आहे. तिघांसाठी आमचं मागणी तिघांसाठी मग तिघांसाठी म्हणून तुम्ही अख्खा पिलर ॲक्वायर करणार आहे का? त्यामध्ये तुम्ही आम्ही- कोण आहात? तुम्ही पावसकर आहात? नाही मी हळदी हा मग ठीक आहे. मी पावसकरांना बोलते तुमचं कुठं आहे? तुमच्या तीन आल्यावर आपण बोलू. नाही, मी बोलतो तुमचं काय आहे? मी या संघटनेचा अध्यक्ष आहे. माझे हा अपृष्ठ आहे बघा. ठीक आहे येतो. नगराध्यक्ष सत्ताधी पालकमंत्री यांच्याशी बोलतो मी. तो हा डेव्हलपमेंट आम्ही इथनं काढून टाकतच नाही. पहिली गोष्ट काढून टाकतच नाही. आपण कुठं वेळ का नाही. आम्ही काय सांगतो की त्यांनी जो एवढा मोठा ॲक्वायर केला तो का केला? हेच बोलतो मी ज्याच मुद्द्यावर तुम्हाला मी सांगतोय. त्याच्यावरती सांगतो का? त्यांनी आम्ही आम्हाला सर्वे करायला आलेलो आहोत. आम्ही त्यांना विचारायला आलो. त्याला काय सांगितलं? आम्ही मालक कोणाही विचारायला आलो. नाही मॅडम काय झालं की सुरुवातीला त्यांनी फळं फुले भाजी ह्या संदर्भात आम्हाला जागा दिली. काही लोकांनी अतिक्रम केलं तो माझं नाही विलाज आहे. साधारणतः त्यांनाच बोलतोय. मॅडम तुम्हाला बोलतोय. 10 वेळा मी त्यांच्याशी बोललोय. हे आमचं डिमांड आहे त्याप्रमाणे आम्ही आम्ही करतो. तुमच्या कुठे गेले गाडीवाले आपले? तुम्ही ते सांगा.
करायचा अधिकार त्यांना नाहीये. ते मालकीचा गाळा नाहीये. त्याला हे ती दावा काढणार आहे. सर कृपया मला माफ करा, मी हे काढणार आहे. तुम्ही काढा काय म्हणतो त्याच्याबद्दल काढा. हे सुद्धा आम्ही काढणार आहोत आता. असू दे. हे काढणार, हे बंद सगळं काढणार. आतापर्यंत का नाही काढलं? झाले सूचना देऊन दिले ना सूचना. गाडी आहे ठीक आहे. दुकानात लावतात हे बाकी का नाही तुम्ही काढू. हे काढणार आहे. बाकी काढा. हे सगळं काढणार. ती गाडी यायच्या आधी कोणतं असत तो घेऊन जावं. एक ती काढ, फक्त आता चतुर्थीला एक देते, काढ. बाकी असं नाही. करा, अर्ध्या तासात गाडी येते. निघत असेल तर बघा, नाही तर हे सगळं लावून दे ना, काढून दे ना. आणि काय आता अर्ध्या तासात निघाला नाही तर कुठे निघणार आहे रस्त्यातून? भरून घेऊन जा. ते काय चिराचं कोणाचं आहे? कुठे गेले? पलीकडचं कोणाचं आहे माहिती आहे का? ते पण समोरचं आहे. ते ठीक आहे ना, ते कायमचं बंद पडलेलं आहे. उचलून घेऊन गेले. ठीक आहे, कायमचं बंदच आहे, ते वापरत नाहीये. आम्ही घेऊन जातो ते. त्यांची नावं लिहून घेतो आपण. प्रत्येकाचा आधार कार्ड घेतो. कोण कुठले व्यापारी आणि त्यांना आपण आपण मला म्हणाले की आम्हाला काय नाही ते रिपोर्ट करा आमच्याकडनं चुकीचा केलेला आहे का? तो विषय नाही, तो पुढचा. नसणार आहे, हे नसणार आहे. तुझं तेवढं आले हे कमल्याचं आहे ना रे? राणे, हे एवढंच असेल, हे नसेल राजूचं. म्हणून सांगा. हे उद्या त्या गाण्याला परमिशन नाही आहे. याचं नाव घेतलं? कोणाचं आहे? काय? हे तिकडं. गणपती होतं. हे कोणाचं आहे? हे आतमध्ये टाका. आवाज येतो. झालं बरं, झालं. काय विठ्ठल पुढं माझं? हे कोण आहे? या तुमचा कोण आहे? हा तुम्हाला विठ्ठल दादा म्हणतात. कोण आहेत? काय तुमच्या ओळखीचे रिलेटिव्ह काहीतरी? आम्ही एकत्र वावरतो म्हणजे दादा ताई म्हणजे दुकान तुमचं आहे, दादा काय म्हणजे तुमचं आमचं आहे. ते दुकान तुमचं आहे, हे दुकान कोणाचं आहे? हे आमचं आहे. मग इथं ते तिथे यांचं नाव लिहून घेतलं. पुढे त्यांनी इथं नाव, त्यांचं नाव नाही नाही, तिथे तुम्ही कोणाचं नाव दिलं? माझं नाव दिलं. तुमचं नाव दिलं ना, ते विचारतात माझं नाव दिलं आहे का तिकडे? कधी दिलं काय तुमच्या नावावर आहे ना आम्हाला असं कळलं की तुमचं आता 5 दिवस चालू असतं हे कोण आहे? मी यांना विचारलं, आमच्या तिथं पण एक दुकान आहे. तिथे आई बसायची आणि आता म्हणतात हे आम्ही इथे मग बसतो. आई बसायची. आईनं ह्यांना दुकान दिले का चालवायला? आता विठ्ठल यांच्या मालकी दुकान चालवत आहे. आता आमचं हे झाल्यामुळे आम्ही ठेवलं ते तर बसतात जागेवर. ते आमचं झालं ते बसतात. आलं लक्षात? हे पण त्यांचंच आहे. ह्यांना ओळखायला तयार नाही. हे म्हणतात की आम्ही आता ह्यांना चालवायला दिले दुकान. काय चालवायला नाही ते बसलेत ते आता आम्ही नाही म्हणून ते बसतात. दोन गाड्या, किती गाड्या ते तुमच्या? आईच्या बरं. आता एक आई दिलास किती तरी राहते का चालतं. तुमच्यापासून? ते आता हां, सर. भाड्यात राहतो. एकच शाळा मिळेल घरामध्ये. हां, चालेल, एकच ते असं काय सगळ्यांना ज्यांना पण ज्यांचे आई बाबा आहेत त्यांचं पण एकच गाळा सगळ्यांना. सगळ्यांचे इथे डबल डबलच आमचं एकट्याच नाही सगळ्यांचंच आहे. हां ज्यांचे आई बाबा सगळ्यांचं सिंगल सिंगल दिलं की आम्हाला पण चालतं. तसं काय नाही, सिंगल घेऊ शकतो आम्ही. काय कसं मी स्वतः पाहिलेलं आहे. मी त्याचा कचरा कुठे टाकतात? जरा तुमची विल्हेवाटीची जागा सांगा. शक्यतो कचरा आली कचरा भरले
रविवारची गाडी येते तेव्हा मी घरी येतो. पण तुम्हाला इथे गाडी लावायचं हे लावायलाच परमिशन गाडी लावायलाच परमिशन नाही. कधी काढताय आणि सामान ठेवलं. काय ठेवलं? काय काय काका मी काय म्हणते मी तुम्हाला रिक्वेस्ट करते ते मी आता फोडते कारण आम्हाला सगळ्यांनाच बघायचं आहे की आतमध्ये काय आहे आणि मी तुम्हाला मग लसूण ठेवायला परमिशन घेतली आहे. नाही लसूण ठेवायला नाही एक 15 दिवसासाठी ठेवतो तर ठीक बोलला. आहे. आता पत्रकारांसमोर तुम्हाला पाहिजे सांगताय ना, नाही, सगळ्यांचं तर काढून देवा- देतो हे सगळं. कारण आमचं काय मत आहे की श्रद्धा आहे आमच्या हो, देवावर बरोबर. ते कारण गणपतीसाठी वापरलं जावं हे आमची सगळ्यांची हो, अपेक्षा हो. आहे. गणपतीसाठी त्याच्यामध्ये लसूण नाही, नाही, खाऊ नाही. नये हे आमची अपेक्षा आहे. नाही एक 15 नाही एक मी तुम्हाला आठवडाभराचा वेळ देते. पत्रकार आहेत त्यांच्यासमोर तुम्ही सांगा की आठवड्याभराने लसूण तिथला काढला जाईल. कारण आम्ही आठवड्याभर ठीक आहे चालेल कारण गणपती आहे ना तिथे. गणपती आहे ना देवाच्या ह्याच्यामध्ये असलं केलंच व्यापार आहे नको एक तारीखला चालायला. आम्हाला खाली पाहिजे. देवाच्या इथं व्यापार नको बांधकामासाठी देवाच्या इथं सांगितलंय. व्यापार नको नाही, व्यापार करत कारण नाही. काय टेम्पररी स्ट्रक्चर जर उभा करायचं असेल तरी त्याची परमिशन घ्यावी लागते स्टोरेज म्हणून. कारण आता याच्यामध्ये स्टोरेज केलं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे आम्ही बघू शकत नाही. नाही बरोबर उद्या ब्रिज आहे या खाली. काढून देतो ठीक आहे मी. आम्हाला नकोच आहे. आम्हाला म्हणणं आहे की देव आहे तिथं तो ओपन राहावं सगळ्यांसाठी. गणपती आता आहे ना इथे ऐका सगळ्यांसाठी इथे open एकही ठेवायचं. गाडी बिडी लावायला आम्ही घेत नाही. चांगली गोष्ट आहे. कशाला हा एकच फ्राय फक्त ठेवलेला आहे. म्हणून देवासाठीच ठेवा ते त्याच्यामध्ये लसूण काढून द्या. कधी उद्या काढताय काढून घ्या. उद्या काढताय आणि ते उघडच उद्या ठेवा. दुपारचं आहे. ओपन ठेवा ते आणि पण ते नंतर खाणार नाही गणपतीचं. गणपती बघू ना गणपतीचं सामान आहे दाखवा आम्हाला मग आणि ते बाकीचं लसूण काढून घ्या तुमचा. हो, उद्या येतो चावी येतो सकाळी मी बोलतो. आता चावी कुणाकडनं घेणार चावी तुम्ही चावी आहे पण ते कुणाकडनं इकडे घेणार दाखवतो. चावी कुणाकडनं घेणार आमची लोक जाऊन आणतील की सांगा. बाजारात गे लावलेले आहे फोन मला हा? बाजारात गे बाजारात गे बाजारला गेलाय आम्ही तो फोडा माझं काय फोडून देते मग नवीन बनवून देऊ तुम्हाला नवीन आणून देऊ विकत. नाही नाही माझं मी घेतो मी मान्य केलंय कॅमेऱ्यावरती लसूण आहे. कशाला खोटा कशाला बोलायचं हा किल्ली आणा ना आम्ही किल्लीसाठी थांबलोय. बोलूया ते किती वाजले बघू आता 3 वाजता तर 3 वाजता आपण पुढची कारवाई करू 3 वाजता की बघायला. हो वेळ लगेच चालू करणार. ठीक नाही बोलले लगे लगेच चालू करणार. नाही हो नाही ते नाही आता आणा डुप्लिकेट किल्ली असते एकच किल्ली नसते. नाही एवढा एकच मोठा आहे फुलपाची एक हो, किल्ली. एकच आहे एकच मुलगी आहे त्यांच्याकडे नाही का माझ्याकडे असते ती मुलगी करते. तुम्ही तुमच्या हाताने काढून द्या मला ते. हे बघा सरकार बघायला आल्यावर स्वतःच्या हाताने नाही, नाही, करून नाही, द्यायचं. तुकडा करून द्या ओपन करून द्या स्वतः ओपन तर हे मी खाली करून देतो काका मी रिक्वेस्ट करते 3 वाजेपर्यंत खाली करून देतो रिक्वेस्ट म्हणून करते मला ओपन करून द्या आम्हाला एखाद्या सगळ्यांना हातोडी आहे त्याला. बाबू का हातोडी आहे चावी कुठं आहे चावी कुठं आहे आहे त्याच्याकडे आहे 3 वाजेपर्यंत येतो. पाहिजे तर फोटो माझं काय काय म्हणतात मी इथे नसतो ना 3 आपण वाजेपर्यंत केलं पाहिजे का 3 पर्यंत थांबूया कारण परत तुम्ही बातमी देणार की मॅडम फोडायला लावणार. शहरातल्या बाकीच्या नागरिकांना वेगळा नाही आणि देवाच्या आता आपण जगभर जे बघतो तेच आपल्या इथं करून घ्यायचंय का देवाच्या नावाचा असा उद्योग करायचा आहे का आपल्याला नाही नाही मग काढून घेतलं पाहिजे ते. आता मी थांबणार आहे तर मी पुण्याकडे किती पुण्याकडे किती हे बघा माझे ड्रायव्हर आहेत माझे शिपाई आहेत माझे सगळे लोक आहेत कुठेही जातील आणि ते किल्ली घेऊन येतील त्यांना बोलवा कुठे आहे सांगा. हे खाया असू देत ना आम्ही नंबर असतात फोन असतात आपल्याकडे नाही नाही आम्ही गाणी म्हणायला सांगा. काही बनवणार होता त्याला किती वेळात बनवले आधी सांगतो मी ह्याला सांगतो त्याला सांगतो सचिनला 5 मिनिटाच्या नंतर पूर्ण उडून गेला होता सगळे जाऊन करूया मॅडम तुम्ही चला सगळे जाऊन बाकी काय नाही अरे वा
गोडाऊनचं काम ठिकाण भैया राहणारं ठिकाण असेल की शिवाजीनगरचं ते कोणाच्या गोडाऊनचं काम झालं? तिथं आपल्या इथं गणपतीच्या कुणाचं परमिशन ठेवलं तुम्ही? हे कुणाचं आहे? हे कुणाचं आहे? आमचं म्हणजे कोणाचं? मंडळाची परमिशन आहे? ठेवायला मंडळाची परमिशन आहे का? मीच सांगितलं त्याला. तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने सांगितलं? तुम्ही कोण आहात मंडळाचे? अध्यक्ष. अध्यक्षाचं पत्र आहे इथं ठेवण्यासाठी आणि किती दिवसासाठी ठेवायचं? 1 महिन्यासाठी कसं ठेवलं? त्या जागेसाठी आता हे बघा, ते देवस्थानाची जागा म्हणून आम्ही याला विचारलं नाही, पण ह्या टेम्पररी स्ट्रक्चर हे एकतर गणपतीमध्ये फक्त बांधायला पाहिजे. तुम्ही कायमचं बांधून ठेवलेलं आहे. काय खोलली काय कायमचं नाही कायमचं मग हे बंद उघडा ठेवा, उघडं ठेवा, उघडं ठेवा. कायमचं नाही आहे ना हे. मगापासून कळायला पाहिजे होतं आनंद. हे वेगळा केलेला हे व्यवस्थित प्रकारे चाललेला व्यवसाय आहे. काय केलं पाहिजे बाकीच्या सदस्यांनी कसं घेतलं? कुठे आहे नोंद आहे? यांना महिनाभर वापरण्यासाठी दिले. मग आता नगरपालिकेला तुम्हाला टॅक्स द्यायला लागेल किंवा ह्या माणसाला टॅक्स द्यायला लागेल. आणि काढून देते सगळं. कधी काढताय? कोणावरती दंड करायचा? तुमच्यावरती का यांच्यावरती? कारण इलिगल प्रकारे स्टोरेज आहे. इलिगल स्टोरेज आहे. नाव द्या. कोण व्यक्ती आहे नाव द्या. कोण व्यक्ती आहे कोण कोण व्यक्ती आहे त्याचं नाव द्या आणि नंबर द्या. नाव आणि नंबर द्या. मग तुम्ही असंच उद्या ह्याच्यामध्ये काहीतरी दुसरं सामान ठेवलं तर तुम्ही कसं करणार आहे? आणि तुम्ही मंडळाचे अध्यक्ष असला तरी अध्यक्षांना पूर्ण अधिकार नसतो. अध्यक्षांना बाकीच्या लोकांना विश्वासात घेऊन तुम्ही परमिशन द्यायला पाहिजे. कुठं लिखितमध्ये आहे याला महिनाभरासाठी दिले हे? काय करायला केला? काय पैसे घेतले याच्याकडनं? फुकटमध्ये कसं दिलं? तर बाकीच्या भाजी विक्रेत्यांना का देत नाही तुम्ही? बाकीच्या भाजी विक्रेत्यांना का देत नाही तुमची जागा? बाहेर पण लावून देत नाही तुम्ही. मग इथं ह्यालाच का दिलं? का दिलं? कसं दिलं? कसं दिलं? कसं दिलं? मग बाहेरच्या लोकांना कसं काय नाही देत तुम्ही? मग बाहेर पण आपण लावूयात ना. देवस्थानाचं पवित्र लागावं म्हणून आपण बाहेर गाड्या लावून देत नाही. मग तुम्ही आतमध्ये एवढा घाणेरडा व्यवसाय करताय. मग कसं बाहेर तुमच्यासाठी ठेवायचं? कुठे आहेत सगळे रिक्षा संघटनेचे लोक कुठे आहेत? बाकीचे रिक्षा संघटनेचे लोक कुठे आहेत? बोलवा त्यांना. परत यायचं नाही नगरपालिकेवरती चालून आमच्या इथं लावल्या म्हणून, आमच्या देवाचं हे केलं नाही म्हणून. बाहेर जरा रिक्षावाले बोलवा जरा सगळे. त्यांच्या संघटनेमध्ये कोण कोण आहे? देतोय हे का तुम्ही कल्पना दिली नाही? आम्ही एक देवाची म्हणून तुम्हाला सूट देतोय. तर कणकवली वासियांची तुम्ही फसवणूक केलेली आहे इथे देवाच्या नावाखाली हा व्यवसाय करून. बरोबर ना? सगळं इथे फ्रीज ठेवला. एका महिन्यासाठी फ्रीज लागतो काय काका इकडे? चालू आहे लाईट पेटते. जरा फ्रीज बघूया. काय सांगते का फुलं आहे. दंड करा. आता ह्या अध्यक्षाला दंड करायला पाहिजे. तुम्हाला दंड करायचा. माझ्या तर अध्यक्ष असतील. कारण उद्या आम्ही कुठल्या देवाच्या स्ट्रक्चरच्या तिथं हात लावायला गेलो तर आम्हाला सगळे लोक म्हणतात की देवाचे. म्हणून आम्ही ह्या पिलरमध्ये उघडून पण बघितलं नाही. मी गणपतीपासून मागचे 2 गणपती मी इथं आहे. मी तर अजिबात बघितलेलं नाही आहे की इथं काय चालतंय ते. मग आमच्या डोळ्याआड देवाच्या नावाखाली असा चुकीचा व्यवहार चालत असेल तर ते आम्हाला चालणार नाही. तुम्ही उत्तरं आपल्या सगळ्या कणकवली वासियांना उत्तर द्या. हे कसं तुम्ही केलं? देवाच्या नावाखाली हा व्यवसाय कसा चालू ठेवलात? फयाज नावाच्या व्यक्तीला एवढं सगळं तुम्ही कसं दिलं व्यापाराला? हे चालवायला कसं? मला नका सॉरी काका, मला नको. ह्या सगळ्या लोकांना उत्तर द्या. आणि तुमच्या मंडळाची लोक कुठे आहेत की जी बाकीच्या वेळेला मंडळ आत्ता बोलवा. आत्ता बोलवा. 4 लोक तर असतील बाहेर. आता कुठे आहेत ना ते त्यांना फोन करून बोलवतं काका बोलवा त्यांना. काका प्लीज बोलवा. लगेच कसे येणार? एकदम मंडळाची लोक असतील. बरं मंडळाचं तुमचं
काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही अध्यक्ष आहात, उपाध्यक्ष कोणतरी असेल, नंबर द्या, नाव द्या, चिटणीस कोणतरी असेल, खजिनदार कोणतरी असेल, नावं द्या. घ्या नाव घ्या. 94 कशा मुलाखत त्याची ह्या करता त्याची मुलाखत घेतात चांगलं सगळं जास्त केलं. तिची मुलाखत घ्यायची का? त्याच्यानं फयाज कोण? फयाज इकडनं याने घेतली का? कशी आली वर ना तिथनं खाल्लं नाही तर वर नाही येत. ठीक आहे कशी टाकायला तो कशी टाकली कशी टाकली अहो, दाखवा ना कशी टाकली. ते बघा तिथून तिथून वर घेतली एक काका तुम्हाला माहित नव्हतं, तुम्ही त्याला विचारायचं. तो म्हणतो तू तुम्हाला विचारतो कशी टाकली. तुम्ही त्याला काय केलं विचारायला? तुम्हाला तर इथनं तुमची आली आहे माहिती आहे. हा म्हणतात माझे कितीपर्यंत गेले वाय. आता इथंच होऊन जाऊ दे खरं पण तेच परत आहे माझी कितीपर्यंतच आहे. हो कुठून आली एवढे पैसे आहेत तुमच्याकडं असं वर्ण घ्यायला, मग घ्या नवीन डाळा. खोटं काय बोलताय? सरळ सरळ मान्य करा ना. तर तुम्ही हायवेची लाईट चोरली. काय नाही मी काढून टाकू आता. ठीक आहे, हे काढून टाकवा. दाखवा. नाही नाही, मला रूट दाखवा. सगळे आपले पत्रकार पण आहेत. रूट दाखवा की ही वायर त्यांच्या ह्याच्यापर्यंत जॉईन झाली. दाखवा. वरनं जावा, व्हिडिओ काढा आणि दाखवा. चला कोण येतो माझ्याबरोबर? व्हिडिओ काढून दाखवा. ही वायर त्यांची join झाली. डायरेक्ट तिकडून लाईन टाकून घेऊन नाही एवढं कोणी दिली टाकून तुम्हाला? तुम्ही हाताने टाकली. कोणी टाकली? वायर कुठला वायर नाही? बोलवा. बोलवा वायर नाही. ना? कुठं बोलवा? कुठला नका? बोलवा की त्याला. फोन लावा. फोन लावा की त्याला. फोन लावा की. असा कुठला वायरमॅन असो? मग तुम्ही इलिगल केला. शहरातल्या वायरमॅनला न सांगता गावातलं तुमचं इंडिव्हिज्युअल घेतलं. ह्याचं मीटर आहे, ह्याचं बिल आहे. तुमच्या ह्याच्यातलं वायर घेताना कुठला वायरमॅन आहे तुम्हाला माहिती नाही आहे. शहरातल्या वायरमॅन सोडून बाहेरचं वायरमॅन येतात. आणि लाईट बंद न ठेवता कसं काय ह्यांनी कनेक्शन दिलं? शॉक लागला नाही त्याला? कसं दिलं? कसं शक्य आहे? बोर्ड तिथनं वरनं आणताय. अहो किती जरा लिमिट ठेवा ना, मान्य करा ना. समजते आता सगळ्यांना तुम्ही काय केलं. आम्ही ही वायर पण वरवड्यातल्या लोकांना फोन करा आणि त्याला बोलवा. कुठला वायरमॅन आहे की जो गावावरनं येऊन इथला वायरमॅन तुम्हाला करून देत नाही, इथला वायरमॅनला करून दिलं नाही. तुमचा वायरमॅन स्वतःच आणला तुम्ही. आमचा भाऊ आहे मग आता वायरमॅनला आपल्या वायरमॅनला MSCBला वाल्याने विचारलं पाहिजे की आमच्या लोकांना लाईट तुम्ही का देत नाही. बाहेर आणायला लोक लागतात आमच्या लोकांना. स्वतःहून एवढा खर्च करायला लागतो की स्वतःचं वायरमॅन आणायला लागतं आमच्या लोकांना. असं कसं चालेल? स्वतःचं वायरमॅन आणताय तुम्ही एवढ्या लांबून. इथं येता येत नाही. वरनं येत नाही. वरनं ठीक आहे. आम्ही मी काय अरे नको ना, बाकीचं काय सिद्धांत मी केला. नेक्स्टला सुद्धा पण टाकली तुला मी. दोन बातमी वेगळे करायचे. ऐक जरा, ती फक्त फयाची पहिली बातमी चालवा. त्यानंतर मग आता एक छोटीशी लावलेली आहे त्याचं फुटेज वेगळं आहे. तुम्ही गोंधळ घालाल. मगाशी मी जे फुटेज टाकले ना ते सगळं बाजारपेठेतली वेगळी बातमी करायची आहे आणि उड्डाण पुलाखालची वेगळी बातमी करायची आहे. आलं लक्षात? उड्डाण पुलाखालची आहे आणि बाजाराची फुटेजची मी तुला देणार आहे. आता मी जे फुटेज टाकलेलं आहे, मी जे सगळं फुटेज टाकलं आहे ते सगळंच्या सगळं कसं वर्षी गेल्या वर्षी यावर्षी गणपती सोडल्यावर सगळा होतो असतो मला किती चालेल आता
त्याची जबाबदारी तुमची. एकी गाडीला कोणाला रात्रीची लागणार नाही, ही तुमची जबाबदारी. दादा कोण आहे आपलं पोखरे ना पेट्रोल स्टॉल होती का सगळे या सगळे लोक आहेत हे आज पडून गेलेत का मुद्दाम आलेले आहेत? काय विषय? आधारी आहे त्याच्यामुळे बंद आहे. मग हे आज सरकून टाका. सांगतो त्याला सांगितलं का मग आपल्या लोकांना आधारी आहे तो. तुला सांगा त्याला नाही नाही सांगतो त्याला आधारी आहे तो. बरं नाही तर मग आला नाही ठीक आहे ना, मी नाही सांगतो, सांगतो. काढलंय का मी सांगते आतमध्ये सरकवा मग. हो सांगतो. उडून लावतो बाकी काय फिट केलास नाही पीठ नाही जागा नको आतमध्ये. अगं जागा आता उभं राहायला हवं मला. द्या सुरी पट पाच सहा दुकानाची बसवली दुकान असतात दुकान बघून पण तुम्ही बघून पण आणत नाही म्हणजे मगाशी नाही मस्त इथून बसू पोखरे पेपर वाजवू तंबाखू उठून सगळं बाहेर ठरवलं आता साहेब वैद्य का सांगलं कार्डमध्ये करून मॅडम पाहिजे तो बघितलं मॅडम काय काढतो काय तर 5 मिनिटाचा विषय होतो फक्त 5-10 मिनिटाचा सांगूया तुला आपण काढू चला दादरमध्ये कसं उतरून बघत आहे ना तुम्ही नागपूर सांगता त्या गोष्टीचा तुम्ही सांगत आहेत त्या गोष्टी तुमच्या कोण बसले ते
सगळीकडे तूप सगळीकडे तूप कसं दिसतं काय नव्हतं नाही होय ना सांगते ते आणि सांगतो मी पण करते ते का चर्चा एकच आहे तो चौथो कोण तो चौथो कोण म्हणतच नाही चौथो कोण हो चेहरो डाळो करता रे असा ना सांगा जाता जरा हो काय म्हणा सपोर्ट तरी करा नाही तर म्हटलं विरोध तरी करा मध्येच आम्ही काय झोपा काढायला आलोय तर काय चाललंय सकाळपासून काय आहे की नाही राहिलेलं सिरियसनेस काय आहे की नाही आमचा ते उचला टेबल कुठे गेले थांबा फोटो काढायचा दंड करा 5 प्लास्टिक पण असते त्याला काढून बघा मी व्यापाऱ्यांच्या मीटिंगमध्ये सूचना दिलेली होती मी चालणार नाही आहे म्हणून या आठवड्यामध्ये मी कारवाई करणार आहे पुन्हा मला प्लास्टिकच्याही दिसतात आहे बुके दिसतात आहे ध्वजा कुठे आहे जर बोलवा ध्वजा नाही तर त्या मॅडम आपल्या ठाकरे मॅडमला बोलवा जरा फोन करून बोलवा दंड होते त्यांना माहिती पण थांबते आम्हाला वेळ आहे आपल्याकडे वेळ आहे मला पण करून दे तिकडं चौथो एकदा ताच विचारायचा फोटो काढा परवा व्यापाऱ्यांची मीटिंग झालेली होती आपण त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की आम्हाला आता इथून पुढं प्लॅस्टिकचे बुके नको आहेत शहरामध्ये प्लॅस्टिक बंदीची मोहीम जवळपास वर्षभर झालं चालू आहे आपण यांना वारंवार कल्पना दिलेल्या आहेत पुन्हा ह्या गोष्टी घडतात कितीचा दंड आहे बघा आणि लावून टाका हे आता कशात टाकणार आपण हे ट्रॅक्टर त्यांच्याकडे पावती केलं थोडी मागे नाव सांग नाव नाही रत्नेश गाडी ये बाबा पुढे गाडी माझ्या मग परत तुम्ही नंतर आपल्या गाडी त्याला कोण नाही का त्याच्या असं कसं कोण रसवाल्याला विचारा त्यानं कुठलं कनेक्शन घेतलंय कनेक्शन एवढा उदार
परत मागे दिसते आता जास्त हे बघ, इथे. नाही, पुढे आहे. केलं नाही पाहिजे. हे बघा. आता दिसतंय ना, आम्हाला डोळे आहेत आणि सगळ्यांना डोळे आहेत. तुमचं इथं होतं. मी मागच्या वेळेला पण इथे आले. मी पहिल्यांदा आलेली नाही आहे काका. ते आत्ता काढलंय तुम्ही. त्या फुलवाल्याला काढायला लावल्यावर तुम्ही काढलंय. ठीक आहे, मला कुणीतरी फोटो पाठवा. नाही तर मी फिरते. मी फिरत जाते शहरामध्ये. मी फळं भाजी घ्यायला येत असते. तुमचं दिसलं तर तुमचं डायरेक्ट उचललं जाणार आणि तुमचं तो प्रसाद चालू असेल तिथं देऊन टाकतं जरा. परत काय मिळणार नाही तुम्हाला. आमच्याकडे मागायला यायचं नाही. मी सगळ्यांसमोर सांगू टाकते. ही आता मी सगळ्यांना येऊन लास्टची वॉर्निंग दिलेली आहे. आता तुम्ही माझ्या माणसांना पाठवणार ते असेल ते डायरेक्ट उचललं जाणार. आता आतमध्ये कसं जाणार, कसा व्यापार करणार नाही तुम्हाला. जागा आहे तुम्हाला. मग का बाहेर चाललाय तुम्ही? तुम्ही 2 स्टॉल घेतले, 3 स्टॉल घेतले तुम्ही. कुणाचे हा? कोण आहे हा? पेडणेकर. कोण नाव? किती भाडं देतो तुम्ही त्याला? पेडणेकरला सांगा ठीक आहे हे बंद करा. पेडणेकर त्याच्यामध्ये तुम्ही करायचं नाही. पेडणेकरच करेल. बंद करा. आता हे काढा. काढा हे आता सगळं काढा. तिकडे नेऊन ठेवायचं. आत्ता जेव्हा मी थांबणार. आम्ही सगळे इथं थांबणार. आम्हाला खूप वेळ आहे. आम्ही इथं थांबणार. थांबणार आहे. आम्ही थांबणार आहोत. आम्ही थांबणार आहोत. पेडणेकरचं दुकान बंद राहील. पेडणेकर नाही आहे. पेडणेकरचं दुकान बंद राहील. कधीपासून वापरताय तुम्ही पेडणेकरचं दुकान? पेडणेकर कधीपासून गेलाय मुंबईला? कोण आहे पेडणेकर? पेडणेकर कोण आहे? पेडणेकर कोण आहे? नाव सांगा. कलमट बंद आहे तर मग बंदच करायचं. चला काढायचं. आत्ता काढायचं आहे हे. हा आपला नाही आहे. काढा तुम्ही. नाही 2-4 वर्षापासून पेडणेकरला तुम्ही भाडं देता आणि त्याचं काम चालू आहे. हे आमचं तुमच्यावर आहे. तुम्ही प्रूव्ह करून दाखवा की हे तुम्ही देत नाही. आणि हे तो पेडणेकर इथं काय वापर करतो? पेडणेकर काय वापर करतो? काय दाखवा मला. मग दाखवा मला. कुठं नाही दिसत आहे. बंद केले तर असलं पाहिजे आतमध्ये. दुकान बंद असलं तर 8 दिवसासाठी दुकान बंद असलं नाही. हे तुम्ही काढा. मी इथं थांबते. तुम्ही काढा. बोलवा. मी इथं थांबते. फोन करा. फोन करा. आणि हे दुकान बंद राहणार आहे. त्याच्या इथं काही येणार नाही. किती पैसे देताय त्याला? भाड्यानं कसं काय दुकान चालू आहे? मग कधीपासून चालू आहे तुमचं? कधीपासून चालू आहे? शहरातल्या लोकांना इथं कुठं काय CCTV असेल नसेल माहिती नाही. पण मला नाही वाटत की इथं दुकान पेडणेकरचं चालू आहे. इथं मी कधीच बघितलेलं नाही आहे. कुणी बघितलं इथं? कुणीच बघितलं नाही इथं. पेडणेकरला तुम्हाला भाड्यानं पैसे दिलेलं आहे. हे आमचं इथं एलिगेशन. मग तुम्हाला उदारपणे दिलं आणि किती वर्षांसाठी दिलं? असं काय नाही मॅडम. किती वर्षांसाठी? किती वर्षांसाठी? काढा ते. नक्की बंद काढायला जागा नाही. गाडी आता हे काढायला एवढं सगळं कुठं आम्ही सगळ्यांना काढायला लावलं. काय कोपऱ्यामध्ये जागा? जावा तिकडे ठेवा. कोपऱ्यात जागा आहे. दिसते मला. कोपऱ्यात जागा वरच्या भागात दिसतं मला. तरी मध्ये काढणार आहे 4 वाजेपर्यंत. 3 पर्यंत. किती वाजता जाता? 4 वाजता. 2 वाजता. 3 पर्यंत काढा. या 3 पर्यंत काढा. जागा आहे का? मग तुला कसं दिलं त्यांनी चालवायला? तू नगरपालिकेत आलास इकडं करायचं धंदा म्हणून. हा कोण आहे भाऊ? कोण भाऊ? याला नाव काय असतं ना त्या भावाला? हा काय कोण प्रतिभा? कुठला आहे तो? इथं कसं काढलं? हे दुकान बंद होईल. तू कुठला आहे? आम्ही त्याच्याकडनं कसं काढलं दुकान? ह्याचं नाव लिहून घ्या. गाळा व्हायचा असेल तर ह्याचा होईल. त्या कोण प्रमोद चांडव्याचा होणार. त्याला ऑफिसमध्ये बोलवायचं. नाही तर तुला हा पण गाळा मिळणार नाही. बरं सांगा ना तुम्ही. आणि मला एक सांग. तू चालवायला दाखव मला.
कोण काढणार? काय मग काढून पडले का बंद ठेवलंय? नाही महिनाभर तब्येत तुला बरी त्या भाऊनं पाठवलंय हे चालू ठेव म्हणून दाखवायला. नाही नाही नंबर कुणाचा आहे? बदललं नाही आहे. कोण आत्ताचा दिसतोय? 6 महिने झाले मी चालवतो. पुरावा दाखव मला. काय चालवतोस तू इथे? वडापाव वडापाव चालवतो. बटाटा घेतला कुठनं? बटाटा बेसन कुठनं घेतलं? कुणी घेतलं तुझ्याकडनं? आतापर्यंत किती झाला व्यापार तुझा? काहीतरी असेल, गुगल ट्रान्झॅक्शन दिसेल, जीपे दिसेल, काहीतरी दिसेल, कॅशमध्ये दिसेल, काहीतरी असेल तुझं. कुणाकडनं घेतो सामान? मी काम करतो. कोण कामात आहे? कुठे आहे तो? महेश काम करतो. कोण आहे? किराणा मालाचा. भाजीपाला कुठनं घेतोस? चालवतो का? मग ह्यानं त्या सांडवेच्या माणसाकडनं घ्यायची गरज काय? कणकवलीचा माणूस पाहिजे ना तिथे. सांडव्याच्या माणसाकडनं हा चालवायला का तुम्ही? सांडव्याच्या माणसाला भाडं देतोय तो. हा गाडा बंद पडेल, मी येतो त्याला घेऊन यायचं. नाही, हा गाडाच बंद करतो आम्ही. नंतर तू आमच्याकडे परमिशन टाकायला येईल. 2 महिने 1 महिना बंद ठेव गाडा. तू आमच्याकडे परमिशन मग आम्ही तुम्हाला व्यवस्थित प्रकारे देतो. लावायला सांगितलं ना. टाकून दे. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वरचा रॅपर दिसतंय. इथं दुसरा कुठला माणूस आहे तिथं त्याने आता हा कचरा त्याने तिथनं आणला. तिथून तो खाली पडला नसेल कशावरून? तुम्ही आता काय बोलला? हा मॅडम मी भरून ठेवतो. अहो, याच्यामध्ये प्लास्टिकचं रॅपर दिसतंय ते बघा तुम्ही. हो मॅडम मी भरून ठेवतो. तुमच्या बॉटलवरचं रॅपर आहे ते. हे प्लास्टिकचा कचरा बघला. यात रॅपर दाखवा मला. तसा एखादा दाखवा. 4 दिसतात आहे तिथे आणि तुम्ही तिथं दिसते आणि 10 वर्षापासून जुना हो आहे. मॅडम तुम्ही बघा, काय हे सांगता? किती 10 वर्ष पडलेलं आहे. मॅडम कसं असणार मला सांगा मॅडम हे तुम्ही. किती पडलेलं आहे? आम्ही कसं ऐकू? तुमचाच कचरा पडलेला आहे. तुम्ही लांब न कुठनं दाखवलेलं आहे. तुम्ही इथनं कोपऱ्यात निघलाय. कोपऱ्यात ते किती लांब आहे? 5 फूट सुद्धा लांब नाही येते. 5 फूट सुद्धा लांब नाही येते. तुमचाच आहे तो कचरा. तुमचाच आहे. प्लास्टिकच्या बाटल्या दुसरीकडनं कुठनं येणार नाहीयेत. तिथंच येणार आहेत. इथला माणूस तो तिथे टाकेल. तिथला माणूस इथेच टाकणार. त्या फालतूपणा चालवलाय. तुझं बंद करून टाकेन मी. हे कधीपासून बंद आहे टपरी? मागची ये टपरी कब से बंद है? पूछ रही हूँ मैं. दुकान आहे कधीपासून बंद आहे? तुम्ही जेव्हा दुकान लावत आहे 2 साल से बंद है. हे करा, हे 2 वर्षापासून बंद आहे. ही टपरी काढून घ्या. ती तुमची नाही ना? मग ते सांगायला काय बरोबर काय बरोबर हे काढून घेतो. नाही, आता त्यांनी काय बोललेलं नाही. गप्पा बसायचं. गप्पा बसायचं. काढून घेणार आहे. काढून घे. हे बघा, हे ग्रेसिनचं पुस्तक आहे याच्यामध्ये. आहे ना? तिथं काय पडले ते 1, 2 दिसताय हो? दिसताय हो? प्रवासाचं नाही आम्हाला बाबू. कुठून आलं ते? कुठून आलं ते? दंड लावा. दंड लावा. प्लास्टिकच्या बाटल्या ते तिकडे त्यांच्याकडे प्लास्टिकच्या बाटल्या बाटल्यांचा बॉक्स आहे. तुमचंच आता तुम्हाला आम्ही सांगतो होतो. मला तिकडे पण दिसलेला. मला काय सांगितलं? अजून पुढे दुकान आहे. ते पलीकडे आहे. पलीकडे आहे. ते पानचं दुकान बंद करा. मग कुठलं दुकान होतं दुसरं? शाळेचं. एक तर ते दुकान चालू राहिलं आहे. दुकान शाळेचं इथे घेऊन यायचं नाही. ते तिथलं बंद करायचं. ती कुणाचं आहे मग? कुणाचं आहे? कोण तुम्ही इथे कशाला बोलवता? बायको आहे का? बायको आहे? बहीण आहे? आई आहे? तुमची आई आहे ती? अरे वयाचं तर बघ जरा. कोण आहे ती? कोण आहे मग ती? तो तुमचा अण्णा का? नाही ती वेगळी पाल आणि हा तिथं आलेला होता. शाळेच्या दुकानात आलेला होता. सांगतो याला काही कळत नाही कारण ती पाल आहे ते मोडीत जातं त्याच्या नाही. तुम्ही कुठे राहता? मधलीवाडी तुमचे कोण लागतात ते? मग कसं काय तिथं सांभाळायला आलेला तुम्ही? आजारी असल्यामुळे आलो.
ताकद दिसते तुम्ही काय सांगता तर हे कोणाचं आहे? हे कोणाचं आहे? हे कोणाचं आहे? तुम्ही काढून घ्या डबी. कोणाची बंद आहे? किती दिवसापासून बंद आहे? कधीपासून बंद आहे? कधीपासून बंद आहे? तुम्ही कधीपासून व्यवसाय करताय? दर्शन मागे दर्शन पैसे सोडून बघा प्लास्टिकच्या पिशव्या आहेत का बघा. ग्राहक आते हैं क्या? बिना थैली लेके? थैली लेके ग्राहक आते हैं क्या आपके पास? ग्राहक लेके आते हैं ना. इतने अच्छे हैं क्या ग्राहक? थैली लेके आते हैं. अगर जिनके पास नहीं होता उनको क्या देते हो आप? नहीं देते, फिर आपका धंधा बंद होता है. जिसके पास थैली नहीं होता उनको कैसे देते हो आप? अपना थैली लेके आते हैं ना उसमें. तो जिनके पास नहीं होता अभी मुझे लेना है, आप कैसे देते बताओ? मुझे बताएंगे क्या जाओ लेके आओ करके? वो 10 रुपये की है ना. कोण टाकते इथे? व्यापाऱ्यांशिवाय कोण टाकणार आहे इथं आता? तिला बोलवा. ओ आंटी आओ या. मॅडम आपण मोहीम केली आओ ना या. तुम्ही मगाशी काय ऐका. माझं आहे. काढ म्हटलं. तुम्ही लगेच काढ. आता काढ. ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.